शिरगाव 11 विरुद्ध किशोर. सलामीची जोडी शिरगाव संघाकडून दाखल होते. संघनायक सचिन चोरगे आणि सतीश सुकांडे. तर गोलंदाजी मार्कवरती गणेश गायकवाड. स्कोरर येत आहे तिथे. सामन्याला प्रारंभ होईल. क्षेत्र तयार झालेला आहे किशोर 11 संघाचं. चांगला खेळ मागच्या दिवसांमध्ये किशोर 11 कडून आपण बघितला. खर तर जो 8 संघांचा पूल होता ज्यामध्ये किशोर 11 खेळत होता, त्या पूल मध्ये असं कोणाला वाटत नव्हतं की किशोर 11 हा संघ क्वालिफाय करेल. परंतु सर्वांना तोंडात बोटं घालायला लावत जो आकर्षक खेळ त्या दिवसभरामध्ये किशोर 11चा झाला आणि खरं तर त्यांना क्वालिफायर मॅचचे दरवाजे उघडले. हा खरं तर त्यांच्या खेळाचा सन्मान आहे आणि क्रिकेटमुळे त्यामुळे लक्षात ठेवायचं असतं की जो दिवस तुमचा आहे, ज्या दिवशी तुम्ही चांगला खेळ कराल त्या दिवशी विजय तुमचा ठरलेला असतो. आणि किशोर 11च्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी हेच बघितलं. आता गणेश गायकर त्याच्या सहकार्यांना घेऊन क्वालिफायर मॅच मध्ये शिरगाव संघाविरुद्ध लढत देतोय. सतीश सुकांडे स्ट्राईक एंड वरती, सचिन चोरगे साहेब नॉन स्ट्राईकर. अतिशय सफाईदार खेळ शिरगाव संघाचा काल दिवसभरामध्ये देखील आपण बघितला. काही लढती अत्यंत सोप्या त्याने जिंकल्या, कारण त्यांच्यासाठी कुठली लढत अशी फारशी फायटेबल नव्हती. गणेश गायकर गोलंदाजी मार्कवर. ओहो हो हो हो, इथे काय घडतंय बघायचं. इथे अपील तर जोरात आहे आणि फलंदाज बाद होतोय. इथे पहिला धक्का, सचिन चोरगे साहेब बाद. रिव्ह्यूची मागणी केली जाईल. पंच तिथे हा रिव्ह्यू घ्यायचा की नाही घ्यायचा यावरती दोन्ही पंच विचार करतील आणि योगेश अधिकारी सर या ठिकाणी आपला निर्णय मागे घेत आहेत. बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू पायावरती आदळलेला असावा. सचिन चोरगेचं तेच म्हणणं होतं. स्क्वेअर लेग अंपायरनं देखील तेच सांगितलं आणि शेवटी योगेश अधिकारी सर यांनी देखील आपला निर्णय मागे घेतला. क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की 1 ते 42 नियमांचे बेताज बादशाह असतात अंपायर्स आणि त्यांचे निर्णय मागे घेण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे. आपण बाहेरून कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे जगातला कुठलाही माणूस पंचाला सांगू शकत नाही की तू तुझा निर्णय मागे घेऊ शकत नाही. तो त्यांचा निर्णय असतो, तर तेच मागे घेऊ शकतात. यावेळेस गणेश गायकरचा खूप चांगला चेंडू होता. खरं तर अंगावरती घेतला चेंडूला, पूल करायचा होता, परंतु उसळ इतकी होती की अचानक हुकचा शॉट कन्वर्ट करत असताना सतीश सुकांडेला थोडीशी अडचण आली. तिथे स्क्वेअर लेगला 1 धाव आणि धावफलकावरती आपण बघू शकतो 3 धावा. धावफलक 3 धावसंख्येवरती आपण बघूया तर सचिन ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड. रिव्हर्स अटेम्प्ट खूप अगोदरच ठरवलं होतं की मला रिव्हर्स खेळायचं. अगोदर आपटला हा चेंडू, परंतु गती कमी झाली. चेंडूचे बाउन्स मिळताना, चेंडू थोडीशी उंची मिळत असताना गती कमी झाली आणि त्यामुळंच हा फटका खेळणं
हे जवळपास अशक्य झालं तिथे सचिनला. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या फक्त 3 धावा. पहिल्या षटकामध्ये गणेश गायकर अफलातून गोलंदाजी करतोय. काय सुरेख चेंडू त्याने टाकलेले आहेत. दिशाने टप्प्यावरती नियंत्रण तर आहेच, परंतु फलंदाजाच्या मोमेंटवरती सुद्धा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. बहुतांश प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 चेंडू सचिन चोरघेने खेळले आणि त्या 3ही चेंडू त्याने रिव्हर्सचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं त्या 3 चेंडूवरती 2 धावा जरी मिळाल्या असल्या तर सक्सेसिव्ह जो रेट आहे तो खूप कमी आहे. कारण फटक्याचं जे टायमिंग आहे, मिडल ऑफ द बॅट किंवा परफेक्ट टायमिंग आपण म्हणतो, ते कुठेही त्याला साधलेलं नाही. आणि रिव्हर्स स्वीपचा हे फटके इतके जोखमीचे असतात, अत्यंत जोखमीचे असतात की तिथे बाद होण्याची संधी जास्त आहे. तुम्ही पहिल्या चेंडूवरती बघितलं असेल किती मोठं अपील झालं, पंचांचा निर्णय आला होता, परंतु नंतर तो मागे घेतला गेला. इतकं जोखीम असते या फटक्यावरती. चेंडू आकाशामध्ये आणि झेल टिपला. वाह, फर्स्ट विकेट गॉन. सतीश सुकांडे बाद. लॉंगॉनला टिपलेला प्रतिम झेल. पहिला फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती मात्र 4 धावा. दुसरं षटक सुरू होणार आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश गायकरनं अप्रतिम, खरं तर ज्या प्रकारचे चेंडू त्यानं टाकले होते, विकेट मिळणं क्रमप्राप्त होतं आणि अखेर त्याला ती विकेट मिळाली. कारण आपण म्हणतो ना की खूप चांगली गोलंदाजी करतात कधी कधी गोलंदाज, परंतु विकेट नसते आणि त्यामुळं मग त्या गोलंदाजीला फारसं महत्त्व राहत नाही. इकॉनॉमिकली बेस्ट आहे आणि त्याबरोबर यशस्वी गोलंदाज देखील गणेश गायकर. डाव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस चेंडू आहे. स्वप्नील सरांचा इशारा वाईडचा येईल. एक अतिरिक्त धाव, 5 धावा. सचिन चोरगे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश सुकांडे. शिरगाव विरुद्ध किशोर. हो, आज काहीतरी बिघडले. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील फसला. काल जो फलंदाज अत्यंत आत्मविश्वासानं फलंदाजी करत होता, आज त्या फलंदाजाला अडचणी येत आहेत. हा फरक असतो क्रिकेटमध्ये. सचिन चोरगे संघनायक आहे, संघाचा नेता, सातत्यानं संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्याचे प्रयत्न मोठे असतात. डाव्या इष्टीवरती चेंडू आणि पुन्हा वाईड. भरकटतोय गोलंदाज जगदीश. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतो आहोत सचिन चोरगे स्ट्राईक एंडवरती. आज फॉर्म मिळवण्यामध्ये थोड्याशा अडचणी झालेल्या आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. गोलंदाज अत्यंत चाणाक्षपणे गोलंदाजीमध्ये बदल करतोय. काही चेंडू डाव्या यष्टीवरचे वाईड ठरले गेले असले तरी देखील सचिन चोरगेला अप्रतिमपणे त्याने 2 वेळा फसवलंय. खूप सुरेख गोलंदाजी. रुपेश सुकांडे नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा वाईड. काय घडतंय मैदानामध्ये? या पाठीमागे काही योजना असतील.
कदाचित ठरवलेलं असेल की एक चेंडू डावेष्टच्या बाहेर टाकायचा, त्याच्यानंतर पुढचा चेंडू, त्याच्या डोक्यात कल्पना असतील त्या, ते प्लॅन फक्त गोलंदाज जगदीशला माहीत असेल, परंतु त्याचं प्लॅन यशस्वी ठरतं ही गोष्ट महत्त्वाची आहे. हवेमध्ये चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक गणेश गायकर तिथे, संघ नायक कुठे क्षेत्ररक्षण करतोय तुम्ही बघाल, आणि थ्रो काय अप्रतिम थ्रो आहे. 2 धावा सचिन चोरगे आणि 2 धावा शिरगाव संघाला. 2 धावांबरोबर धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 9 धावा. जगदीश परत एकदा तयार. डाव्या यष्टीवर चेंडू, इथे मात्र सुरेख फटका, गॅप मोठा, चेंडू सीमारेषा पार. 4. की आता चेंडू डाव्या बाहेर येणार आहे. तुम्ही 3 चेंडू जर वाईट टाकत असाल एका चेंडू आड, तर गोलंदाज फलंदाज समजणारच ना. परत एकदा तिथेच चेंडू आहे, यावेळेस स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली. 4 धावा. जगदीशचे शेवटचे 2 चेंडूवरती खरपूस समाचार आपण घेतलेला बघितलाय. जे 3 क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगोदर ठरवलंय. यस, इट इज 360 डिग्री शॉट. सचिन चोरगे बॅक टू बॅक थर्ड बाउंड्री. आणि काय सुंदर फटका होता. तुम्ही बघत असाल की 0 डिग्री मध्ये कोणी खेळेल. 0 डिग्री मध्ये खेळणारे अनेक फलंदाज आपण बघतो, परंतु 360 मध्ये कुणी खेळू शकत नाही. एबी डिव्हिलियर्सने असे फटके दाखवले, परंतु तितका सफाईदार फटका मला वाटतं सचिनलाच खेळता येतोय. धाव फलकावरती आहेत धावा 21. तिसरं षटक आता सुरू होणार आहे. तिसरं षटक परत एकदा गणेश गायकर घेऊन आलेला आहे. एक चांगला उमदा संघनायक जर समोर असेल, आणि संघनायकाला आपण बघतो पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे तिथे सतीश सुकांडे किंवा सचिन चोरगे दोघांनाही त्याने फारशी संधी दिली नाही, आणि या षटकामध्ये देखील आपण त्यालाच बघतोय. यावेळेस रुपेश सुकांडे स्ट्राईक एंडवरती, सचिन चोरगे नॉन स्ट्राईक एंडवर. पॉवर प्ले संपलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतील, आणि ते कोण असतील हे बघूया आपण. यावेळेस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठवला गेलाय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ऑलरेडी उभा आहे. डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर अशी रचना आहे. लॉंग ऑफच्या थोडासा बाजूला क्षेत्ररक्षक. पॉइंट दुसऱ्या स्लिपमध्ये मागे आहे, तर शॉर्ट फाईन लेग, वाईडिश मिड ऑफ अशी रचना. गणेश गायकर तयार गोलंदाजीसाठी. बाहेरची कड, आणि ओहो खूप वेगवान धाव आहे. 1 धाव इथून मिळेल धाव फलकावरती. 22 धावा. आपण म्हणतो ना, एखादं चोर पावलानं हे दबकं ते सरकार राज स्थापन करणं काय असतं, ते तुम्हाला शिरगाव संघाचा डाव बघितल्यानंतर लक्षात येईल.
सुरुवात शांत होती, शांत होती. तिथे एक धक्का देखील त्यांना सतीश स्वरूपानं बसलेला, परंतु तिथून पुढं पुन्हा एकदा या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तयार आहे तो सचिन चोरगे. स्ट्राईक एंडवरती गणेश गायकरचा सामना यावेळेस करावा लागेल. एक संघनायक दुसऱ्या संघनायकाच्या समोर, आणि विशेष म्हणजे गणेश गायकरची गोलंदाजीतलं कौशल्य वादातीत आहे. अतिशय अप्रतिम गोलंदाजी तो करतो. दिशा टप्प्यावरती अत्यंत सुरेख नियंत्रण असतं, आणि विशेष म्हणजे फलंदाजीच्या लास्ट मोमेंटवरती त्याने चेंडूमध्ये बदल केलेला आपण पाहिलाय. गणेश, ओहो, इथे रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, यॉर्क लाईन मध्ये चेंडू होता, निर्धाव. सचिन चोरगेला चौथा प्रयत्न करताना बघितला आपण, परंतु आज हा फटका त्याला कन्वर्ट होत नाही 4 मध्ये. गणेश गायकर विरुद्ध चौथ्यांदा, म्हणजे जे 4 चेंडू गणेश गायकर विरुद्ध खेळलेला आहे सचिन चोरगे, ते 4ही रिव्हर्सिव्ह खेळलाय. त्यापैकी फक्त 2 धावा त्याला मिळाल्यात, आणि विशेष म्हणजे एकही शॉट असा परफेक्ट नव्हता. ते जी योजना घेऊन आलेलं असेल की गणेश गायकरला मला खेळायचंय, परंतु त्याच्या विरुद्ध मी असेच फटके खेळू शकतो, तिथे मात्र तो अपयशी ठरलेला आहे. आता बघायचे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. पाहायचंय गणेशचा हा चेंडू, रिव्हर्सचा अटेम्प्ट, यावेळेस बॅटवरती येतोय चेंडू, परफेक्ट शॉट आहे, डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर, 4 धावा. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा खूप चांगला फायदा, धावबाची संधी इथे, आणि गणेश गायकरने खरं तर परत फिरणं गरजेचं होतं, परंतु तो स्वतःला कंट्रोल करू शकलेला नाही, आणि 1 धाव इथे मिळेल. प्रत्येक चेंडू हा रिव्हर्सच खेळला जातोय गणेश गायकरचा सचिन चोरगेकडून. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू, या षटकामध्ये 3 चेंडू, 6 चेंडू रिव्हर्स खेळलेला आहे सचिन चोरगे. त्यापैकी 1 चौकार त्याला मिळालाय, आणि त्याने 7 धावा या 6 चेंडूमध्ये घेतलेल्या आहेत. यावेळेस लाईन मध्ये आला, ड्राईव्ह केला, चेंडूला कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक खूप वेगाने, 2 धावा इथे मिळणार आहेत. कधी कधी मोठा फटका खेळल्यानंतर सीमारेषेवरती चेंडू असतो, तिथूनही एक धाव मिळते, परंतु अशा प्रकारे जर चेंडू गॅपमध्ये ढकलला, थोडासा हलक्या हाताने ढकलला, तर 2 धावा देखील मिळू शकतात. 28-29 धावा असतील धावफलकावरती. 29 लॉस ऑफ 1. या दोघांनी देखील कुठली पडझड होऊ दिली नाही. सतीश सुकांडे बाद झाल्यानंतर रुपेश सुकांडे, ओ स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू फक्त हलक्या हाताने, तिथे क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा येव्हाणा. 3ऱ्या धावेलाही निश्चित प्रकारे संधी आहे, आणि 3 धावा. गॅप मध्ये खेळला कुठला क्षेत्ररक्षक, थोडासा शांत आहे, संत आहे, तिथे फायदा घेतला इथे रुपेशनं, आणि पंचांचा इशारा येईल. 1 धाव शॉर्ट आहे. शिरगाव संघाचा दर्शन शिंदे याने काल आपल्या सगळ्यांना प्रभावित केलं, नवे चकित करून टाकलं. 14 वर्षाच्या या खेळाडूनं. दर्शन शिंदेचे पिताश्री आज सामने पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सन्माननीय भास्कर शेठ शिंदे, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आणि विनंती आहे आपल्याला, आपण मंचावरती या, आसनस्थ व्हा. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 षटकं शिल्लक आहे, आणि मला वाटतंय सचिन चोरगे, रुपेश सुकांडे हे आता पूर्ण सेट झालेले फलंदाज आहेत. खूप काळ 2 षटकापर्यंत त्याने कित्ता गिरवलाय, आणि खूप चांगले फटके देखील बाहेर पडलेले आहेत. काही फटक्यांमध्ये सचिन चोरगेला मिडल ऑफ द बॅट करता आले नसले तरी देखील त्याने 4 चौकार खेचत
गॅपमध्ये मी खेळू शकतो आणि धावा वसूल करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा. तर दुसऱ्या बाजूला रुपेश सुकंडेनं गॅपमध्ये खेळत 2-2, 3-3 धावा वसूल केलेल्या आहेत. पुढची 2 षटकं. दोन षटकं शिल्लक आहेत आणि सचिन चोरगे, रुपेश मैदानामध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल कारण एंड बदललेला आहे. रोडेंच्या बाजूने आता षटक टाकलं जाईल. स्वप्नील मुख्य अंपायर आणि योगेश अधिकारी सर स्क्वेअर लेग अंपायर्स तिथे काम करत आहेत. माझ्या समवेत अगदी 2 दिवस सतत आणि आज तिसऱ्या दिवसापासून देखील ज्याने लेखणी हातामध्ये घेतलेली आहे सुदर्शन आगे, अत्यंत दर्जेदार स्कोरर म्हणून तो काम करतोय. आणि जाऊ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण तुम्ही बघितलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, तिसऱ्या स्लिपमध्ये खेळाडू आहे. पॉईंट नाही म्हणताय ना, बॅकफूट पॉईंट आहे. बाहेरची कड आणि स्लिपमध्ये झेल सुटला. इथं झेल टिपणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. खूप वेगळा चेंडू तिथे येत असतो आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाची बॉडी ही फ्लेक्झिबल असली पाहिजे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही चांगले ॲथलीट असून चालत नाही, तुम्ही चांगले जिम्नॅस्टिशियन सुद्धा पाहिजे. तुमचं शरीर लवचिक असलं पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारचे झेल पकडू शकता. आपण बघितलेलं आहे युवराज सिंग, मोहम्मद कैफ या लोकांनी भारतीय क्षेत्ररक्षणाला एक वेगळी दिशा दिली. त्या अगोदर एकनाथ सोलकर आम्ही बघितलं होतं की फॉरवर्ड शॉर्ट लेगचा बादशाह होता. तो फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा राहायचा आणि अनेक झेल, फलंदाजाने डिफेन्स केलेले झेल सुद्धा पकडायचा. एकनाथ सोलकर. असे क्षेत्ररक्षणाचे खूप, आता रवींद्र जडेजाला आपण बघतोय, हार्दिक पंड्याला देखील बघतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना ही सगळी मंडळी तुम्हाला बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला तो दर्जा गाठायचा आहे तर तुम्हाला तितका सराव करणं गरजेचं आहे, तितकी मेहनत करणं गरजेचं आहे. खरं तर मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगावं लागेल की आज भास्कर शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मुलगा 14 वर्षाचा मुलगा शिरगाव संघामध्ये खेळतोय, दर्शन शिंदे. काल त्याचा खेळ आपण पाहिला. वडिलांनी त्याला फुल सपोर्ट केलेला आहे खेळासाठी, फुल सपोर्ट. म्हणजे त्याच्यासाठी 6 वाजता सकाळी लवकर उठून त्याच्याकडून सराव करून घेणं असेल किंवा त्याला फुल सपोर्ट मार्गदर्शन करणं असेल, हे ते स्वतः करतात. खरं तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस कुटुंब पाठीमागं असतं, कुटुंबाचा सपोर्ट असतो, त्यावेळेस खेळाडू देखील तितक्याच तन्मयतेनं आपलं योगदान देत असतो. हो, इथं करायचं होतं, प्री डिटरमाइंड शॉट खेळायचा होता, परंतु वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती नोंदवली जाते आणि धावफलक दाखवतोय 33 धावा. शिरगावमध्ये अनेक घरांमध्ये टीव्ही सुरू आहेत, तिथे लोक सामन्याचा आस्वाद घेत आहेत. अनेक घरातील माता भगिनी सुद्धा अत्यंत मनापासून तिथे मॅच बघतायत. दर्शन शिंदेच्या घरात सुद्धा सगळे लोक आता टीव्ही पुढे आहेत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतो. इथून वाईड चेंडू लागोपाठचे 2 वाईड आपण बघितलेले आहेत. खरं तर ज्यावेळेस फलंदाज अशा प्रकारे डिस्टर्ब करतो गोलंदाजाला, त्यावेळेस गोलंदाजाने डिस्टर्ब होणं गरजेचं नाही. सचिन चोरगे खरं तर अशा प्रकारच्या पदलालित्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं त्याचं जर पदलालित्य बघितलं तर बॅले डान्सरला सुद्धा लाजवेल इतकी पायांमध्ये हालचाल तुम्हाला बघायला मिळते. हो हो हो, इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि काय घडलंय, बाहेरची कड, फलंदाज बाद.
नवीन फलंदाज जरी सचिन चोरगेसारखा महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला असला तरी सुद्धा त्याची जागा घेणारे अनेक रन मशीन या संघामध्ये, अनेक कारागीर या संघामध्ये आहेत. खरं तर आता वेळ खूप कमी राहिलेला आहे. सचिन चोरगेच्या फलंदाजीची चर्चा आपण निश्चित करू. इथे 4 चौकार खेचत सचिन चोरगेने धावा बनवल्यात 20. 13 चेंडूमध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत. परंतु डॉट बॉलचा विचार आपण करू या इनिंगमधला तर सचिन चोरगेने खेळले 6 चेंडू निर्धाव. तुम्ही बघाल जर 5 षटकांच्या सामन्यामध्ये 6 चेंडू निर्धाव जात असतील तर त्याचा फटका त्या संघाला निश्चित बसतो. 13 चेंडूमध्ये 20 धावा. जरी स्ट्राईक रेट चांगला आहे, मी तर म्हणेल खूप चांगला स्ट्राईक रेट आहे, परंतु तरी देखील निर्धाव चेंडू खेळणं म्हणजे अलीकडं पराभवाला निमंत्रण देण्यासारखं असतं. लॉंगॉनला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिथे पोहोचेल. 1 धाव अपेक्षित होऊ शकते आणि धावफलकावर 35 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 35 धावा शिरगाव संघ सकाळच्या सत्रामध्ये. आजच्या दिवसभरातली ही पहिली लढत आहे, क्वालिफायर मॅच आहे. इथे जिंकणारा संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये उजव्याच्या बाहेरचा चेंडू. खरं तर शॉर्ट आर्म पूल आपण म्हणतो की बॉटम हँडचा वापर करत खेळायचा होता, परंतु कुठलंही कनेक्शन नाही तिथं बॅट आणि बॉलमध्ये. निर्धाव. धावफलकावरती 35 धावा. सचिन चोरगेच्या इनिंगमध्ये त्याने जे खेळलेले फटके होते ते बऱ्यापैकी रिव्हर्स स्वीप अशा प्रकारचे फक्त आपण म्हणतो ना आडवे तिडवे शॉट. अर्थात ती त्याचं कौशल्य आहे, ती त्याची प्रतिभा आहे. परंतु आज जे सक्सेस मिळालं ते मी 100% सक्सेस असं म्हणणार नाही. धावफलकावरती आहेत 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इज प्रोग्रेस. गोलंदाज सागरनं देखील किफायतशीर गोलंदाजी केली. 2 वाईड जरूर टाकलेत, परंतु फलंदाजांना धावांपासून त्याने अलिप्त ठेवलंय. फुलर लेनचा चेंडू यावेळेस लॉंगॉनला पुन्हा एकदा फटका जमिनीच्या समांतर आहे, तिथून फेक येते, परंतु एकच धाव फक्त तिथे हवी होती रुपेशला आणि षटक देखील संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 36 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरगाव. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण बघूया. रुपेश हा खूप वेळ किल्ला लढवतोय. रुपेशने देखील आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ केलेला आहे आणि 7 चेंडूमध्ये 7 धावा त्याने काढल्यात. जेमतेम 100चा स्ट्राईक रेट आहे. आपण T20 मध्ये बघत असतो की फलंदाजाचा स्ट्राईक रेट कमीत कमी 150 असावा, म्हणजे तो चांगला बॅट्समन म्हणू शकतो. तुम्ही बघाल की जितकी सामन्याचे षटकं कमी झाले, कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्या स्ट्राईक रेटला कोणी विचारत नाही, तिथे ॲव्हरेज महत्त्वाचा असतो की तुमचा ॲव्हरेज काय आहे. जो डॉन ब्रॅडमनचं मी तुम्हाला काल सांगितलं 99.94 हा आजपर्यंतचा बेस्ट ॲव्हरेज आहे. सचिन तेंडुलकरचा 54 आहे. हे ॲव्हरेज तिथे महत्त्वाचा असतो. प्रत्येक इनिंगमध्ये तुम्ही किती धावा काढलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे T20 वन डे क्रिकेटमध्ये देखील बऱ्यापैकी ॲव्हरेजला महत्त्व असतं, परंतु स्ट्राईक रेट ते थोडा विचारात घेतला आहे. तो 100, 80, 90चा स्ट्राईक रेट सुद्धा खूप चांगला ठरला जातो. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला झेल सुटतो आणि सीमारेषेबाहेर 4 धावा. परंतु आपण जसं T20 कडे येतो, T20 मध्ये तुम्हाला ॲव्हरेज कोणी विचारणार नाही. तिथं स्ट्राईक रेट काय आहे तुमची प्रोफाईलमध्ये पहिलं ते बघितलं जातं. तो जर 150+ असेल तर तुम्हाला निश्चित प्रकारे तिथे संधीसाठी विचार होऊ शकतो. अप्रतिम चेंडू होता हा. खरं तर पाठीमागं जात स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फलंदाज रुपेशचा. इथे डगआउटवरून मधून आवाज गेला नाही पाहिजे. आवाज जातोय खूप. कुठलंही प्रॉम्प्टिंग इथं अपेक्षित नाही. शिरगाव संघाच्या खेळाडूंनी लक्षात घ्या, अन्यथा पेनल्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकते, पेनलाइज केलं जाऊ शकतं. परत एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू. खरं तर स्लोअर 1 यॉर्कर होता, तिथे खराब फेक आहे. गरज आहे की नाही हा गोष्ट ही विचाराची चर्चेची गोष्ट आहे, परंतु तिथे त्या क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की मी थेट एष्ट्या उडवल्या तर तिथे
फलंदाज बाद होऊ शकतो. खरं तर ही डेअरिंग असणं महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीनं ती डेअरिंग जास्त महत्त्वाची आहे. तो चेंडू एस्टनवरती लागला नाही लागला, यश मिळालं तो भाग वेगळा. एक धाव मोजायची तयारी ठेवायची असते, परंतु विकेट मिळवण्याच्या पाठीमागे जायचं असतं. इट इज अटॅकिंग गेम आणि तो दाखवला तिथं क्षेत्ररक्षकानं. धावफलकावरती जाऊ शकतो आपण. 42 धावा. डेड बॉलचा इशारा अंपायर योगेश अधिकारी सरांकडून. शेवटचे षटक मैदानामध्ये सुरू असताना 42 धावा. फुलर लेनचा चेंडू क्लीन बोल्ड, अप्रतिम सुरेख गोलंदाजी. आपण बघतोय या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये तर डेथ ओव्हरमध्ये विकीनं कमाल केलेली आहे. धावा रोखल्यात विकीनं या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचल्यानंतर देखील त्यानं 2 धावा देत एक फलंदाज बाद केलेला आहे. 6 धावांमध्ये आतापर्यंत एक गडी बाद करण्यात आले, यश आले. काही चेंडू शेवटच्या षटकातले शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गणेश गायकरला बदल हवा आहे. स्क्वेअर लेगला तो स्वतः आहे. बॅग लॉंग लेग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक पाठवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आणलाय. डीप एक्स्ट्रावरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफकडे आणलाय. सातत्याने हे बदल तो तिथे करतोय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये कुठली चूक करायची नाहीये. वाह वाह वाह, निश्चित 6 धावांची मोहर या चेंडूवरती. षटकार. धावफलकावरती आहेत 48 धावा धावफलकावर. यावेळेस मोठा फटक्याचा प्रयत्न होता तिथे आणि ही धाव मिळणार नाही. फलंदाज बाद होईल का? मला वाटते नाही होणार, कारण त्या अगोदरच पंचांनी षटक संपल्याचा इशारा केलेला आहे. तर निर्धाव चेंडू असेल हा. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. 48 धावा शिरगाव. किशोर संघाला 49 धावांची गरज आहे. तर बरोबर 25 मिनिटामध्ये 5 षटक टाकलेले आहेत. त्याबद्दल किशोर संघाचं, गणेश गायकर संघनायकाचं आम्ही कौतुक करतो. आणि यानंतर खेळणाऱ्या सगळ्याच संघांनी याची नोंद घ्या की तुम्हाला बरोबर 25 मिनिटामध्येच 5 षटकं टाकायची आहेत. हॅलो, दाणवली संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल अथवा कर्णधार जर असेल तर त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे ताबडतोब. दाणवली संघाचा कर्णधार.
या स्पर्धेमध्ये 5 बक्षिसं ही ग्रामीण संघांना आहेत आणि निश्चित हे जे संघ मैदानामध्ये आज खेळत आहेत हे सगळे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर ओपन संघांसाठी सुद्धा एक बक्षीस आहे आणि बरोबर टाइम कॅल्क्युलेशन वरती लक्ष द्या. 9:36 झालेले आहेत. पहिला चेंडू 9:36 पडेल आणि बरोबर तिथून पुढे 25 मिनिटं म्हणजे 10:01 तुमचं डाव संपला पाहिजे. याची काळजी घ्या. शिरगाव संघ, संघनायक सचिन चोरगे आणि सहकारी मैदानामध्ये जाऊ. सामना सुरू होईल. तिथे 6 हाफ आहेत टोटल स्पर्धेमध्ये आणि 6 हाफमध्ये आपण बघणार आहोत 48 संघांना. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, चांगला फटका. 3 क्षेत्ररक्षक मागे चेंडूच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. रक्षणाच्या मर्यादेचा हा फायदा असतो, कारण तुम्ही फक्त क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटकेबाजी करूनच धावा घेऊ शकत नाही, तर गॅपमध्ये खेळून सुद्धा तुम्हाला 4 धावा मिळतात. 4 धावा धावफलकावर. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. संघनायक स्वतः. 1 धाव. एका धावेबरोबर 5 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर माफक धावा आहेत असं मी म्हणेल. 5 षटकामध्ये 49 धावा निश्चित मोठं आव्हान नाही. तुम्हाला 10 धावांपेक्षा कमी धावांची सरासरी तिथे राखायची आणि अशा परिस्थितीमध्ये आतली कड चेंडून शॉर्ट स्क्वेअर लेग. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय. धाव मिळत नाही. धावफलकावरती 5 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवरती आणि सागर उमेश ही जोडी मैदानामध्ये. सलामीचा फलंदाज जो स्ट्राईक एंडला आहे सागर. 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान त्याने दिले. तर नॉन स्ट्राईक एंडला 2 चेंडूमध्ये 5 धावा. नॉन स्ट्राईक एंडला उमेश, तो मात्र एका धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला उमेश असेल, माफ करा. वाईड चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. परत एकदा धावफलकावरती 6 धावांची नोंद आहे. उमेश आणि सागर हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. वैभव ज्यावेळेस कमी धावसंख्येवरती रोखायचं असतं प्रतिस्पर्ध्याला, त्यावेळेस चुका टाळणं हे सुद्धा महत्वाचं असतं. यावेळेस पाहायचं हाफ व्हॉली मिड विकेटच्या डोक्यावरून शॉर्ट आर्म पूलचा एक पॉवरफुल फटका, षटकार. आपण बघतोय पहिल्याच षटकामध्ये धावांचा पाऊस आहे. एक चौकार, त्यानंतरचा षटकार. 12 धावा तब्बल. पूल करण्याचा प्रयत्न होता, लिफ्ट करू शकला नाही चेंडू. जमिनीच्या समांतर खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगली गोष्ट आहे इथे. 2 क्षेत्ररक्षक तिथे असेल तरी देखील 1 धाव आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 13 धावा. षटक पहिलं अजूनही सुरू आहे. पहिलं षटक सुरूच आहे. यावेळेस फुल टॉस होता. लोअर फुल टॉस वरती दिशा दिली गॅप मध्ये. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक खूप लांब गेलेला आहे धावत. 2 धावा तिथे मिळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती तब्बल 15 धावा. चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. या ठिकाणी आपण बघतोय की आपल्याला जे
चांगली सुरुवात आणि विशेष म्हणजे दोन्ही फलंदाजांनी इथे हात साफ करून घेतलेला आहे. पहिला सागर स्ट्राईक एंडला खेळला, चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर सिंगल घेत परत 2 धावा त्याने घेतल्या, एकूण 7 धावा त्याने बनवल्या. तर एका बाजूला उमेशने देखील 7 धावा बनवून इरादे स्पष्ट केलेले आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर. माफ करा, रुपेश आहे तिथे. अपील पंचांकडे प्रश्न आणि बोटा कशाकडे? फलंदाज बाद. लेग बिफोर विकेटचा शिकार इथं ठरतोय आणि पंचांकडे मागणी करा की पंच सांगतायत की आमच्याकडे तिसऱ्या पंचांकडे. यस, स्वप्नील सरांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला जातोय. एक गोष्ट असते, लेग बिफोर विकेटचा निर्णय हा पंचांना देणं सुद्धा तितकंच अवघड असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ते निर्णय चुकतात. अगदी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील बघत असतो. आणि लेग बिफोर विकेटचा बाद होणं हे बऱ्याच वेळा खेळाडू कोणत्याही पंचांवरती ढकलत असतो. बांगलादेश विरुद्ध मला वाटतंय केनियाची मॅच सुरू होती आणि त्यामध्ये हितेश मोदी हा फलंदाज लेग बिफोर विकेट बाद झाला. आणि विशेष म्हणजे हितेश मोदी बाद होत असताना त्याला बाद देणारा जो पंच होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, त्याचे प्रत्यक्षात वडीलच होते, सुभाष मोदी. ही विकेट टाळू शकतात अंपायर आणि सुभाष मोदींनी ठरवलं असतं की आपल्या मुलाला नाबाद ठरवायचं तर ठरवलं असतं, परंतु त्याने त्यांना बाद दिलं होतं. ही अनोखी घटना अशा क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. इथे आपण मैदानामध्ये बघू शकतो लेग बिफोर विकेटचं अपील जे गोलंदाजाचं उचलून धरलेलं आहे पंचांनी, स्वप्नील सरांनी. आणि तिथे तिसरे पंच टीव्ही रिप्लेमध्ये बघतील जिथे कॉमेंट्री ऑफ असते. मयूर शेळके सर तिसरे पंच अर्थात सामनाधिकारी म्हणून तिथे काम करतायत. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला. अत्यंत महत्वाची विकेट आहे कारण दोन्ही फलंदाजांनी 3 चेंडूमध्ये 7 धावा पहिल्या षटकामध्ये घेतल्यात. त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये जर एक विकेट मिळत असेल तर ती मोठी ऊर्जा ठरू शकते शिरगाव संघासाठी. पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज नाबाद आहे आणि रिव्ह्यू जो घेतलेला आहे फलंदाजांनी तो रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. फलंदाज नाबाद आहे. त्यामुळं जो किशोर 11 संघाचा एक रिव्ह्यू आहे तो या इनिंगमध्ये कायम असणार आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरून माफ करा रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. सचिन क्षेत्ररक्षण करतो तिथे. 1 धाव मिळाले आणि धाव फलकावरती 1 धाव लेग बाईच्या रूपानं घेतलेली होती. येस, रन नव्हते रन. तर पहिल्या चेंडूवरती 0 धावा आहेत, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, धाव फलकावरती 16 धावा. षटक क्रमांक दुसरे रुपेश टाकतोय. पुन्हा एकदा फुल लेनचा हा चेंडू शेवटच्या क्षणी दिशा बदलली आणि सीमारेषेबाहेर 4 धावा. नवरात्रीचे 9 दिवसाला अत्यंत सुरेख फटका होता. खरं तर फुल लेनचा चेंडू आणि तो ग्लान्स करणं, तो फ्लिक करणं हे किती अवघड असतं. तुम्ही काल ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं असेल की असाच एक सुंदर फटका विराट कोहलीच्या बॅटमधून बाहेर पडला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर षटकार. सरळ
लॉंग ऑनला अप्रतिम शॉट, खूप वेगानं परंतु तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबर धाव फलक 22 धावा. दोन्ही फलंदाज गोलंदाजांना संधी देत नाहीत, खूप सफाईदारपणे फलंदाजी करतायत. आपण म्हणतो ना सर्जनच्या सफाईनं, आणि तशी फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरती आहे. संघनायक स्वतः 1 धाव इथे मिळू शकते की फलंदाज सागरला धाव फलकावरती 23 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 23 धावा. दोन्ही फलंदाजांना रोखणं हे गोलंदाजांना शक्य होत नाही. पहिल्या चेंडूवरती अपील झालं होतं, यावेळेस बॅक टू बॉलर, खणखणीत फटका आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दर्शनचा मोठा प्रयत्न मात्र फसला. चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावा. रुपेश देखील फलंदाजांना रोखू शकलेला नाही. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 27 धावा. रुपेश या षटकामध्ये आल्यात 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 12. तुम्हाला जी सरासरी आहे ती 10 धावांपेक्षा कमी रोखायच्यात आणि दोन्ही गोलंदाजांनी जास्त धावा मोजलेल्या आहेत. त्यामुळे प्रेशर निश्चितच पुढच्या 3 षटकांमध्ये आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एखादा नोकरदार जर असेल, नोकरदाराला जर 1 तारखेला पगार मिळाला तर 10 तारखेपर्यंत निम्मा अर्धा पगार, जवळपास पगार संपून जातो. परंतु पुढच्या 20 दिवस ज्या प्रकारे त्याला काम करावं लागतं, ज्या प्रकारे बचत करावी लागते, तशी बचत आता शिरगाव संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. खर्च करताना आता 10 वेळा विचार करावा लागेल. वडापाव खायचा असेल तरी अशा प्रसंगी विचार करतो, नको तेवढेच पैसे शिल्लक राहतील. एक धाव खर्च करताना तो विचार आता शिरगाव संघाच्या गोलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज तुषार चोरगे. मागच्या लॉकडाऊन मध्ये तर अनेकांना अगदी तशा प्रकारेच खर्च करावा लागला होता. काम नसल्यामुळे काही लोकांनी आपल्या घरी जाण्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत केलेली आपण पाहिली. लेग बाईचा इशारा, कुठली वाहनं उपलब्ध नव्हती आणि त्यावेळेस आपल्यासारख्या अनेक मंडळींनी अशा लोकांना, जे पायी चालणाऱ्या लोकांना खूप मदत केलेली आहे. खरं तर माणुसकीचं दर्शन या मागच्या 8 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. एकमेकांना लोक मदत करताना दिसत होती आणि खरं तर कोरोनाने आपली कसोटी बघितली, परंतु त्यामध्ये आपण निश्चित जिंकलेलो आहोत. खूप चांगला प्रयत्न. अनेक गावांमध्ये आम्ही बघत होतो की लोक गरीब लोकांना किराणा देत होते, मजुरांना किराणा पोहोच करत होते, औषधांची त्यांची व्यवस्था करत होते, कुणी प्रवासासाठी मदत करत होते. तर हा कसोटीचा काळ असतो आणि तिथे माणुसकीचं दर्शन, मानवतेचं दर्शन संपूर्ण जगाला झालं आणि आपण ते अनुभवलं. उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, खूप उंच चेंडू आहे आणि झेल टिपला जाईल. फलंदाज पहिला बाद. पहिला फलंदाज बाद झाला. बाद होण्यापूर्वी उमेशनं जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं. 1 षटकार 1 चौकार खेचत तो 11 धावसंख्येवरती बाद झालेला आहे. तुषारला पहिलं यश मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी तुषारची. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती हलकं अपील होतं, तिथे 1 धाव लेगबाईच्या रूपाने मिळाली, त्यानंतर धाव मिळाली नाही आणि गडी देखील बाद करण्यात त्याला यश आलंय. सरळ बॉल तो टाकतोय, कुठल्या प्रकारे मोमेंट करत नाही आणि तुम्ही बघताय की फक्त टप्प्यावरती त्याचं अचूक नियंत्रण आहे आणि त्यामुळेच तुषार यशस्वी ठरला या षटकामध्ये. मला वाटतं शिरगाव संघ सामन्यामध्ये कमबॅक करतोय. धावफलक दाखवतोय 26 धावा, माफ करा 28 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये किशोर 11. तुषार खूप चांगला चेंडू होता. पाहायचंय
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेक येते, पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. काय सुरेख गोलंदाजी आहे. या षटकामध्ये एकही धाव फलंदाजांना काढता आलेली नाही. 2 धावा लेग बाईसच्या रूपाने मिळाल्यात. गोलंदाजीचं पृथ्थकरण जर बघितलं तर अजूनपर्यंत हे षटक निर्धाव आहे, मेडन आहे. तुषार पहिल्या 2 गोलंदाजांनी धावा मोजल्यानंतर तुषारनं धावा रोखल्यात. यावेळेस आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑनला, सुरेख झेल संगणकाकडून आणि दुसरा बळी. अप्रतिम गोलंदाजी तुषारचं हे निर्धाव षटक. निर्धाव षटकाबरोबरच त्याने घेतल्यात 2 विकेट. पळसपेचे सन्माननीय दीपकजी पाटील सर या मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. अतिशय ओघवत्या पाठीमधून आणि मराठीवरती प्रचंड प्रभुत्व असलेले समालोचक आहेत दीपक पाटील सर. गेल्या वर्षी युके टायगरमध्ये हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच आम्ही एका स्टेजवरती होतो, परंतु त्यानंतर तशी संधी मिळाली नाही. आज पुन्हा एकदा यावर्षी देखील हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांच्या बरोबर बसण्याची संधी मिळते. मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत दीपक पाटील. मला वाटते हा डाव संपल्याबरोबर निश्चित प्रकारे आपण त्यांच्या समवेत पुन्हा एकदा मैदानामध्ये जॉईन होऊ. तर 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती आहेत 29 धावा. विजयासाठी हव्यात 20 धावा. 10 चेंडू 20 धावा. माफ करा 12 चेंडू 20 धावा. प्रत्येक षटका पाठीमागे 10 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू इथे वाईडचा इशारा. जास्तच आपटला चेंडू. तो डोक्यावरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे पोहोचेल. धावफलक 30 धावा. शिरगाव विरुद्ध किशोर 11 या 2 संघामध्ये जबरदस्त लढाई आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा ज्या खर्च झाल्या होत्या तर तुषारनं 3ऱ्या षटकामध्ये धावा वाचवल्यात. फक्त 2 धावा लेगबाईच्या रूपाने मोजल्या आणि 2 फलंदाजांना देखील बाद केलं. लेगबाईच्या धावा खरं तर गोलंदाजीच्या पृथ्थकरणामध्ये येत नाही, त्यामुळे ते निर्धाव षटक असेल. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू आकाशामध्ये पाहायचे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठमोरा. चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसतोय. सीमारेषा पार. 4. त्यांनी सावरायचं असतं. एकानं पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये तसं युनिटी असतं. इथे टीम स्पिरिट आपण म्हणतो ती दाखवावी लागते. एखाद्याकडून खराब खेळ झाला तर दुसऱ्याने तो सावरून घ्यायचा असतो. आज तुषारने हे काम केलं. पूल केलेला हा चेंडू संघ, मला वाटतं तिथे सचिन कोण आहे, ज्ञानेश्वर तिथे होता. झेल सुटतोय तिथे. 2 धावा. या मोक्याच्या क्षणी विकेट
मिळवणं महत्वाचं असं असे झेल सोडणं शिरगाव संघाला परवडणार नाही. चौकार आणि त्याच्याबरोबर 2 धावा. धावफलकावरती 36 धावा. निखिलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू वाईड होता, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 2 चेंडूमध्ये आल्या तब्बल 7 धावा. एवढी चैन परवडणार नाही या सामन्यामध्ये. हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. क्वालिफायर मॅच. सेमीफायनल मध्ये विजेता संघ प्रवेश करणार आहे. पुन्हा एकदा तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार. 1 धाव आणि एका धावेबरोबर धावफलकावरती तुम्ही बघाल 37 धावा. दोन्ही संघांमध्ये हे घनघोर युद्ध आहे, कारण दोन्ही संघ कसलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये सराव चांगला आहे, अभ्यास चांगला आहे, चांगले गट्स आहेत दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये इतका सहजपणे सामना कोणी देणार नाही कोणाला, हे निश्चित आहे. संघनायक गणेश गायकर ऑन स्ट्राइक. गोलंदाज निखिल गणेशसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करतोय हा, आणि तिथे सीमारेषाच्या पलीकडे षटकार. या षटकारानं सामन्यामध्ये निश्चित बदल होतोय. आणि याबरोबरच पुन्हा एकदा एक चांगला फटका लॉंग ऑनला गणेश गायकरला 1 धाव तर तिथे निश्चित मिळेल. आणि धावफलकावरती आपण बघू शकतो 44 धावा. फक्त 6 धावा, मला वाटतं फक्त 5 धावांची गरज असेल. आता 49 धावांची गरज होती जिंकण्यासाठी. 5 धावा बनवल्यानंतर किशोर 11 सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरेल. या अगोदर धानिवली संघानं प्रवेश केलेला आहे, तर सेमीफायनलची लढत या लढतीनंतर लगेच होणार आहे. दानवलीची टीम देखील इथं हजर आहे. दानवली विरुद्ध या संघातला विजेता संघ, या सामन्यातला विजेता संघ. याबरोबरच उंच मारलेला हा फटका आणि सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या षटकाच्या अगोदरच ही लढत जिंकली किशोर संघानं. अभिनंदन किशोर 11. आज सगळ्या आघाड्यांवरती त्यांनी यश मिळवलं. हॅलो हॅलो. यानंतर लगेच नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी, धानिवली संघाचा कर्णधार आणि किशोर संघाचा कर्णधार, नाणेफेक करून घ्यायचे. तुम्हाला 2 मिनिटाची रेस्ट मिळेल आणि नंतर लगेच सामना खेळवला जाईल. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे.